नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आसमा कुर्णीच्या कार्याला पन्हाळकरांनी केला सलाम. आज कोण दुचाकीने तर कोण सायकलने राज्याची अथवा देशाची सफर करतो, मात्र एखाद्या मुलगीने तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास धावून करणे ही एक कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल. असाच एक आगळा वेगळा विक्रम कोल्हापूरच्या सोमवार पेठ येथे राहणाऱ्या आसमा कुरेशी या मुलीने करून दाखवला आहे. मराठा साम्राज्यातील युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेल्या 12 गड किल्ल्यांची सफर आसमाने धावत पूर्ण केल्याबद्दल तिच्या या असामान्य कार्याला पन्हाळकरच्या वतीनं सलाम करण्यात आला आहे. कोल्हापुरातील आसमाने जानेवारी महिन्यात जिजामाता जयंती दिवशी आपली मोहीम सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सुरू केली. असे ती मराठा साम्राज्यातील जे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत, या किल्ल्यांना तिने भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व मराठा साम्राज्याची ओळख संपूर्ण जगाला व्हावी यासाठी ही वेगळी मोहीम तिने सुरू केली. तब्बल 4 महिन्यानंतर ती आज पन्हाळगडावर पोहोचली आणि या ठिकाणी तिने आपल्या मोहिमेची सांगता केली. त्यामुळे जिद्द व चिकाटी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देखील यशाचे शिखर गाठता येतं, याची प्रचिती आसमाने करून दाखवली आहे. पन्हाळगडावर तिचा बाजीप्रभू पुतळा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पन्हाळगडावरील शिवमंदिर येथे तिने दर्शन घेतले. यानंतर तिचा नगर परिषदेसमोर समस्त पन्हाळकरांच्या वतीनं तिच्या या असामान्य कार्याचा गौरव करण्यात आला. याचबरोबर कोल्हापुरात आसमाबरोबर धावत आलेल्या निहाल नदाफ व पृथ्वीराज संकपाळ यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व मराठा साम्राज्याची ओळख संपूर्ण जगाला व्हावी, त्याचप्रमाणे आजची युवा पिढी ही पूर्णपणे मोबाईलमध्ये गुरफटलेली दिसून येते. त्यामुळे युवा पिढीला त्यातून बाहेर काढण्यासाठी व तिला इतिहासाची ओळख होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आपण ही मोहीम यशस्वी केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.